ज्ञान, ज्ञानच देव, देवच ज्ञान, ज्ञानच देव, देवच ज्ञान, ज्ञान देव. मग बोला पटकन, आपण सगळेजण देवाचा अंश आहे का? हा किंवा नाही? आहे. सावध राहा. आहे पुरावा ममाय वशे पटापटा बोला. आपण सगळेजण देवाचा अंश आहे. मग आपण सगळेजण देवाचा अंश आहे तर देव का नाही? ताण द्या डोक्याला. आपण तर सगळे देवाचा अंश आहे. मग आपण देव का नाही? तर आपल्याला ज्ञान नाही. सरळ उत्तर. ज्ञान आल्यावर आपण कोण होऊ? देव. मग देव व्हायला काय लागेल? ज्ञान. ज्ञान यायला काय लागेल? तिसरा अध्याय. तुम्ही शरीरात काय व्हाल? तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हाला तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीचे, अध्यापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. याला अटी आहेत. 4 अटी आहेत ज्ञान यायला. एक, तुम्ही शरीरा न पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. भूक लागली जेवत जा, तहान लागली पाणी पेत जा, पण याला तळतळून मारायचं मग उपवास करायचे. देव नाही. काही बावळट श्रावण महिन्यात महिनाभर काहीच खात नाही. ती डोक्यातून गेलेली माणसं. मनोरुग्ण म्हणायचं त्यांना, मनोरुग्ण. उपाशी मरून कुठं देव भेटतो काय? उपाशी मारायचं, चला देव. म्हणजे बायको करायची नाही आणि सगळे गेम खेळायचा. गेम म्हणजे पबजी, व्हॉट्सअप, फेसबुक. आपल्याला एकच काम आहे, ज्ञानच. आता लागलाय करंट तुम्हाला. ज्ञान असा करंट लागला म्हणजे मलाही सोपं झालं, तुम्हाला सोपं झालं. आता आपण देव का नाही? बस फिट बसलं कीर्तन. हा असं काम पाहिजे आपल्याला. काय नाही नेमकं? ज्ञान नाही. आता ज्ञान यायला काय लागेल? पायरी बदलली. कारण आता आपल्याला देव व्हायचं नाही, आपल्याला देव पाहायचं नाही, आपल्याला देव व्हायचं आहे. आणि देव व्हायला काय लागतं? ज्ञान. आणि आपल्याकडे नेमकं काय नाही? ज्ञान नाही. आता आणायचं काय? ज्ञान. पण ज्ञान यायला 2 अटी आहेत. माळकरी बिरकरी, महाराज बिराज, कीर्तनकार बिर्तनकार कोणी असले तर 2 अटी आहेत. एक, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं, डोक्याला ताण दिला तरच कळलं, नाही तर कळणार. माणसाला लग्नाच्या अगोदर, लग्न झालं तो कोण नाही पोरगं होईल, तो काय पराक्रम नाही. पण माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा, साखळी लावा. म्हातारी टाळकरी म्हातारी मारावा आणि मग मुलगा व्हावा. ऐका उत्तर त्याचं. माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. माया नावाची म्हातारी मरत नाही तोपर्यंत बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपण असेच तर फडून मेल्याशिवाय राहत नाही. नाही नाही, चला पुढं. आता आपल्याला म्हातारी मेली पाहिजे. त्या म्हातारीचं नाव बोल जा, माया. माया. आणि त्या मुलाचं नाव बोध. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय? मायेनं. नाही तर काय संबंध येतो जगाचा ना आपला? प्रत्येकाचं कर्म वेगळं, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं, प्रत्येकाची हसण्याची स्टाईल वेगळी, बोलण्याची स्टाईल वेगळी, केसाचा भांग वेगळा, सगळ्याची ऍक्शन वेगळी, सगळ्याचं संचित वेगळं, संचाचं प्रारब्ध वेगळं. आपण भ्रमात आहोत. समजा आपण आपल्या बापाचं ना आपलं जमत नाही कारण बायको, आपल्या भावाचं ना आपलं जमत नाही कारण बायको, आपल्या बहिणीचं ना आपलं जमत नाही कारण बायको, आपला मित्र दुश्मन झाला कारण आपली बायको. एवढं तुमचं तुमच्या बायकोवर म्हणा ना, म्हणा ना प्रेम. मग द्या उत्तर. आता आपल्या बायकोचं आपल्यावर प्रेम आहे, हे खरं आहे का भ्रम आहे? भ्रम आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. राम राम तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. डुकून पाहिला नाही सीतेनं, डुकून. उलट लांब बांबून भाकरी लोटल्या की बांबूच काढला त्यानं. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. आणि खिडकीतून डुकून पाहते. झोपलाय का? झोपलाय. झोपलाय, झोपू दे. त्याच्या कर्माची फळं भोगतोय. म्हणजे हा काय आपल्याला गेलं बांबाला काय? ब्रह्म. आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत? ब्रह्मात. मग ब्रह्म गेल्याशिवाय ज्ञान येणार नाही. बस फिट बसलं कीर्तन. आता कोण मारायची? बस बर. असं आता मारायचं कोणाला? म्हातारीला. बरं म्हातारी मारली असती आपण, दिसत बोल जा. दिसत नाही. तिला समजून सांगायला ऐकू येत नाही, पण ती आहे किंवा नाही? माया टाळकरी बिळकरी आहे पण दिसत नाही, दाखवता येत नाही, हाणता येत नाही, सांगता येत नाही, पण नाही म्हणायची सोय नाही. आता 4 वाक्य. लाकडात अग्नी आहे. लाकडात अग्नी आहे.
दुधात लोणी आहे, उसात साखर आहे. मान्य आहे? उसात साखर उसात साखर आहे. पण चार वाक्य नीट आहे. चार वाक्य चार वाक्य नीट आहे का? लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय नाही. लाकडातला अग्नी घर्षणाशिवाय नाही. उसातली साखर प्रक्रियेशिवाय नाही. दुधातलं लोणी क्रियेशिवाय नाही. याच्यातली माया भजनाशिवाय नाही. आता पुन्हा उलट फिरा. मुक्याला बोलायची ताकद फक्त सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. परिसात आहे. मुक्याला बोलवण्याची ताकद सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद अमृतात आहे. अमृतात आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त भजनात आहे. आता पुन्हा उलट फिरा तिथंच. ऊसाची साखर होईल, त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. बोला, ऊस होणार नाही. ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं का दुःख येणार नाही. फायदा झाला ना. आपल्याला नेमकं काय नाही. बस फिट बसलं कीर्तन. ज्ञान नाही, ज्ञानच नाही ना. मग ज्ञान यायला काय लागेल? म्हातारी मिळली पाहिजे. त्या म्हातारीचं नाव काय करील? माया. आता माया नावाची म्हातारी मरत नाही तर आपल्याला मुलगा होत नाही. आणि मुलगा जर होत नाही तर जगण्यात काही. मग आता आपण उलट फिरू थोडं तर आपल्याला लग्न मुलगा तर व्हायचा आहे. मग आपण काय करू? म्हातारी मारू. पण त्या म्हातारीचा हा तमाशा आहे सगळा. हे सगळं नाही दिसतं आपल्याला. गाडी बिंगली पप्पा गुड्डी बंटी शुटी काही नाही. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो. समजा मरणार नाही, मेलो. समजा माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले. मला फायदा काय? काहीच नाही. मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. म्हणजे गोंधळ आहे. हे बा, आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले. आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले. आपल्या गुडघ्या गेले, जगातल्या दिंड्या गेल्या. आपण बुडालो, जग बुडालं. आपण गेलो काय करायचं जगाला? काही घेणं नाही जगाला. इथं जगातलं जे प्रेम आहे ते ओनली लव इज ए मनी अँड मनी इज अ लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी न लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत 3 वाक्य झोपायच्या खोलीत लिहून ठेवा. घरी गेल्यावर आज आणि रोज उठल्या उठल्या वाचा. काही जरी झालं तरी तुम्ही आणि मी एक दिवस मारणार. लिहूनच. किती लाबाड्या कर मारणार. किती पाणी घालून कापूस इक मारणार. किती पाणी घालून दूध इक मारणार. फायनल अंडरलाईन. वळवळच करायची नाही. काही होऊ द्या. 3 वाक्य लिहूनच ठेवा. काही झालं तर आपण एक दिवस मरणार. एनी डाऊट? नो डाऊट. दुसरा भाग. महिला मंडळ किती सासऱ्याला त्रास द्या मरणार. किती तुमच्याकडून आमच्याकडून तुमच्या बापाचं कल्याण करून घ्या मरणार. मग आता ऐका. काही झालं तरी आपण एक दिवस मरणार. दुसरं वाक्य. किती कमवा कितीही मरताना 2च गोष्टी बरोबर येतात. एक, त्याने कमवलेलं ज्ञान आणि 2, त्याने केलेलं चांगलं कर्म. फायनल. कधी मी 2 गोष्टी बरोबर येतात. गाडी जाणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे, गाडी राहणार आहे, पखवाद राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे, अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे, गायक राहणार आहे, जाणार आहे, चाली राहणार आहे, गुरुजी जाणार आहे, शाळा राहणार आहे. किती गुरुजी मेले? 3600चा गुरुजी 63,000 गेला. पण गवताचाच राहिला. गांजाचा झालाच नाही आणि कधी होणारच नाही. हे सगळं राहणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. जाणार आहे सगळं. हे सगळं एक दिवस जाणार आहे. मग मारताना 2 गोष्टी एक बरोबर येतात. आणि तिसरी गोष्ट ऐका. परत मागे चला. 1, आपण एक दिवस मरणार आहे. 2, आपण
एक दिवस सगळं कमवलेलं इथं राहणार आहे. आणि 3 असं कमवा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे असा मोकळा झाला पाहिजे. डबल गेल्या गेल्या झोपला पाहिजे. विठाल हा विठाल. चला थोडं माग परत पुढं. म्हातारी मारायची. म्हातारी लय वेळ घालवलो पुढं अभंग राहिला तसाच. पण म्हातारी मेल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्या म्हातारीचं नाव माया. आता माया नावाची म्हातारी मारायची. म्हातारीनं हा तमाशा केला सगळा. ही गाडी माझी, बंगला माझा, गपचीप राह, तुझं काहीच नाही. तुझं एकच आहे, पावशेर सुतळी, हात पाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपण, दिलकुळ मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पिटीन, 2 अगरबत्त्या, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. हे सगळं राहणार आहे. ते नाही, हा सगळा भ्रम आहे. आणि सगळी जनता